देवळा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी संजय उर्फ संभाजी तानाजी आहेर यांची बिनविरोध निवड दिनांक 15 मे रोजी झाली। आवर्तन पद्धतीनुसार तत्कालीन उपनगराध्यक्ष मनोज आहेर यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी नगरपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी आणि मुख्याधिकारी प्रमोद ढोरसकर यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची विशेष सभा घेण्यात आली होती। उपनगराध्यक्ष पदासाठी संजय आहेर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाला होता। सूचक म्हणून नगरसेवक जितेंद्र आहेर आणि अनुमोदक म्हणून माजी उपनगराध्यक्ष मनोज आहेर यांनी अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या। त्यामुळे संजय आहेर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर कुलकर्णी यांनी केली। यावेळी नगराध्यक्ष भाग्यश्री पवार, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका सुलभा आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, शीला आहेर, कैलास पवार, राखी भिलोरे, करण आहेर, रत्ना मेतकर, ऐश्वर्या आहेर, भूषण गांगुर्डे, अश्विनी चौधरी तसेच स्वीकृत नगरसेवक योगेश आहेर, हितेश आहेर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। संभाजी आहेर यांचा सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग आहे। त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। निवड घोषित होताच पाचकंदील व शिवस्मारक परिसरात फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला। नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संजय आहेर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले।